बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपवून टाकण्याचा कट दिल्लीमध्ये रचला गेला। मित्रहो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेऊन, त्यांच्या कुबड्या घेऊन, त्यांचा आधार घेऊन भाजपानं महाराष्ट्रामध्ये पाय रोवले। महाराष्ट्रात भाजपाला कोणी सुद्धा विचारत नव्हतं। हिंदुत्ववादी विचाराची संघटना म्हणून माननीय बाळासाहेबांनी भाजपाला खांद्यावर घेतलं। त्याच खांद्यावर बसून त्यांनी शिवसेनेचं जे काही केलं ते आपल्या समोर आहे। या शिवसेनेनं भाजपाला वाढवलं, त्याच शिवसेनेच्या अस्तित्वावर कुऱ्हाड चालवण्याचं महापाप या भाजपाने केलं। हा भाजपा त्यांनाच हिंदुत्व शिकवू लागला। शिवसेनेतल्या गद्दारांना शोधून त्यांचाच वापर करून भाजपाने शिवसेना कमकुवत केली। पण हे काही अचानक घडलेलं नाही। कित्येक वर्ष या पापाचं कारस्थान सुरू असल्याचं आता समोर आलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी शिवसेनेला संपवून टाकण्याचा कट रचलेला होता, असा एक खळबळजनक आरोप आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच घोसाळकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वाद पुन्हा नव्यानं उफाळून येण्याची शक्यता आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीमध्ये एक बैठक झाली होती। त्यात यापुढे हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे लढणारा नेता नाही, त्यामुळं शिवसेना संपवून टाका, अशा पद्धतीचा कट रचला गेला होता आणि याची माहिती त्यांच्याच लोकांनी आम्हाला दिली होती, असंही त्यांनी सांगितलेलं आहे। शिवाय पक्षात असणारी धुसफूस त्यावेळी लक्षात येत होती, पण शिवसेना एक कुटुंब आहे, त्यात एकनाथ शिंदे यांना नको तेवढं स्वातंत्र्य देण्याची गरज नव्हती, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। भाजपा बरोबर जुळवून घेण्याचा विषयच नव्हता, कारण 2017 मध्ये त्यांनीच अचानकपणे शिवसेनेची असलेली युती तोडली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक हाती 53 आमदार निवडून आणले। मुंबई महापालिकेमध्ये 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले, म्हणून भाजपाला आमच्या बरोबर तडजोड करावी लागली होती। बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपवून टाकण्याचा कट दिल्लीमध्ये रचला गेला आणि या कटाची सगळी माहिती सुद्धा त्यांच्याच लोकांकडून आम्हाला समजली होती। त्यामुळे विषयाची परीक्षा कशाला घ्यायची म्हणून भाजपा बरोबर न जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। शिवाय भाजपाला हिंदू मतामध्ये विभागणी नको आहे, त्यामुळे ते शिवसेना संपवायला निघालीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या आदेशावरूनच शिंदे यांना बळ देण्यात आल्याचा आरोप देखील घोसाळकर यांनी केला। घोसाळकर यांच्या दाव्यानुसार विचार करायचा झाला तर शिवसेना संपविण्याचा कट हा काही वर्षापूर्वीच रचला गेलेला होता, पण त्यांना यश आलेलं नव्हतं। अखेर त्यांनी घरातलाच एक भेदी शोधला आणि त्याच्या मार्फत शिवसेना कमकुवत केली। सगळं कपट केलं गेलं, पण शिवसेना नाही संपली। कमकुवत केली गेली असली तरी ती पुन्हा नव्या जोमानं उभी राहील, असा मराठी माणसाला विश्वास वाटतो। मित्रांनो, मराठी माणसासाठी स्थापन झालेली माननीय बाळासाहेबांची शिवसेना अशा कुठल्या कट कारस्थानानं संपून जाईल असं तुम्हाला वाटतं का? जरूर सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।